नमस्कार मित्रांनो, मी योगेश गायके आज तुमच्यासमोर महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे पोलिसांचं ब्रीदवाक्य. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं हे आमचं ब्रीदवाक्य आहे आणि पोलिसाला सतमार्गानं कर्म करण्यासाठी, काम करण्यासाठी प्रचंड अशा स्वरूपाची प्रेरणा हे असणारं ब्रीदवाक्य देतं. आता हे असणारे जे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, याचा असणारा जो अर्थ काय आहे मराठीत, तर सत्याचं रक्षण करणे आणि खलाचा निग्रह करणे. म्हणजे सत्याचं रक्षण करणे आणि खालाचा प्रतिबंध करणे, असा त्याचा सरळ सरळ अशा प्रकारे अर्थ प्रतिपादित होतो. हे असणारं जे ब्रीदवाक्य ते भागवत ग्रंथामधून घेण्यात आलेलं आहे. घेण्यात आलेलं आहे म्हणण्यापेक्षा भागवत ग्रंथामध्ये हे असणारं ब्रीदवाक्य आपल्याला पाहावयास मिळतं. तसं ते मंडूक उपनिषद नावाचं जे उपनिषद आहे त्यामध्ये सुद्धा हे एक ठिकाणी आपल्याला हे ब्रीदवाक्य पाहावयास मिळतं. फक्त मंडूक उपनिषदामध्ये हे जे ब्रीदवाक्य ते सदरक्षणाय खल निग्रहाय अशा प्रकारे पाहावयास मिळतं आणि भागवतामध्ये सदरक्षणाय खल निग्रहनाय अशा प्रकारेच पाहावयास मिळतं. पण सदरक्षणाय खल निग्रहाय किंवा सदरक्षणाय खल निग्रहनाय याचा असणारा जो अर्थ आहे मराठीमध्ये तो एकच होतो, यामध्ये संशय नाही. सत्याचं रक्षण करणे आणि खलावर प्रतिबंध आणणे, खलाचा निग्रह करणे, खलाला कंट्रोल करणे. प्रचंड अशा प्रकारची ऊर्जा ही असणारं जी ब्रीदवाक्य ते आम्हाला देऊन जातं. बरं, या खलनिग्रहण आहे, या सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे ब्रीदवाक्यामध्ये सर्वात पहिला असणारा जो शब्द आहे तो सत वापरलेला आहे. तर सत म्हणजे काय? वेदांताच्या भाषेतून जर आपण याचा विचार केला तर वेदांत सांगतो की सत म्हणजे जे नित्य आहे, जे शाश्वत आहे, ज्याचा कशानेही बाध होत नाही, त्याला सत म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुम्ही रस्त्यानं चाललेला आहात आणि रस्त्याला चालल्यानंतर अंधार पडलेला आहे आणि मंद अंधारामध्ये तुम्हाला एक दोरी दिसते. पण मंद अंधार पडल्यामुळं ती जी दोरी आहे ती वाकड्या तिकडे अवस्थेत असल्यामुळं तुम्हाला असं वाटलं अरे बाप साप आहे आणि तुम्ही मागं सरकला. नंतर तुमच्या जवळची बॅटरी तुम्ही चमकली आणि तुमच्या निदर्शनास आलं की अरे हे साप नाही, ही तर दोरी आहे. वास्तविक परिस्थिती तुम्हाला मंद अंधकारामुळं त्या दोरीवर सर्पाचा भास झालेला आहे, पण बॅटरी चमकल्यानंतर त्या दोरीचं ज्ञान झालेलं आहे. वास्तविक ती दोरी आहे, तिचं सत्य असणारं स्वरूप दोरी आहे, पण सर्पाचा भास होत होता तर सर्प हे अज्ञान आहे. आता जी दोरी आहे त्या दोरीच्याही आतमध्ये त्या सूक्ष्म असणाऱ्या गोष्टीला पाहिलं तर तुम्हाला तो अनेक तंतूचा मिळून एक प्रकारे गुठ्ठा दिसेल. त्या तंतूकडे सूक्ष्मदर्शकातून पाहिलं तर आणून परिपूर्ण असणारं तुम्हाला काहीतरी दिसेल. आणखी सूक्ष्मदर्शकातून पाहिलं तर न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन, क्वार्क वगैरे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला. आता चला हा प्रकार वेगळा आहे, पण जसं जसं सूक्ष्मतेकडे आपण जाऊ तसं तसं वरच्या गोष्टीचे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती होत असताना आपल्याला दिसते. तर जे सत असतं त्याची निवृत्ती कधीही होत नाही, त्याचा बाध कधीही होत नाही, त्याला सत म्हटलं जातं. म्हणजे जे नित्य आहे, जे शाश्वत आहे, त्याला सत वेदांताच्या भाषेमधून म्हटलं जातं. पण या ठिकाणी अशा स्वरूपाचा अर्थ प्रतिपादित होत नाही. तर या ठिकाणी हा अर्थ प्रतिपादित होतो की ज्याला कायदा मान्यता देतो, ज्याला धर्म मान्यता देतो, ज्याला समाज मान्यता देतो, ज्याला शास्त्र मान्यता देतं आणि ज्याला सत्सद्विवेक बुद्धी मान्यता देते, अशा स्वरूपाच्या असणाऱ्या कर्माला सत्कर्म म्हटलं जातं. लक्ष द्या, ज्याला कायदा, धर्म, समाज, शास्त्र आणि सत्सद्विवेक बुद्धी हे 5 घटक मान्यता देतात त्याला सत्य म्हटलं जातं. ज्याला कायदा, समाज, धर्म, सत्सद्विवेक बुद्धी आणि शास्त्र मान्यता देत नाही त्याला असत म्हटलं जातं, सरळ सरळ. मग ज्याला कायदा, धर्म, समाज, शास्त्र आणि सत्सद्विवेक बुद्धी, थोडक्यात धर्म, समाज, शास्त्र आणि सत्सद्विवेक बुद्धी यावरच आधारित कायदे निर्माण केलेले असतात बरं का. म्हणूनच कोर्ट असेल किंवा पोलीस असतील हे असं गृहीत धरत असतात की कायदा हा प्रत्येकाला माहित आहे आणि म्हणूनच त्या कायद्याचं रक्षण करणं हे पोलिसाचं कर्तव्य आहे. म्हणजे कायदा, धर्म, समाज, शास्त्र आणि सत्सद्विवेक बुद्धी
याला अनुसरून जे कर्म होतात, जे कार्य होतं त्याचं रक्षण करणे हे पोलीस दलाचं कर्तव्य. त्याला सदरक्षण आहे म्हटलं जातं, लक्ष द्या. आणि दुसरं खल निग्रहण आहे. खल म्हणजे कायद्याला, धर्माला, शास्त्राला, सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून जो व्यक्ती कर्म करत नाही किंवा इत्यादी असणाऱ्या घटकांनी सांगितलेल्या गोष्टींचं जो व्यक्ती उल्लंघन करत असतो त्याला खल म्हटलं जातं. आता चोरी करणारा कायद्याचं उल्लंघन करतोय, खल प्रवृत्ती. सर्वसामान्य माणसाला त्रास देणारा, खल प्रवृत्ती. सर्वसामान्य व्यक्तीवर अन्याय करणारा, खल प्रवृत्ती आहे. हिंसा करणारा, खल प्रवृत्ती आहे. फसवणूक करणारा, खल प्रवृत्ती आहे. कारण नसताना शांतता आणि सुव्यवस्था भंग करण्यासाठी काहीतरी कट रचणारा, खल प्रवृत्ती. राष्ट्र असेल, धर्म असेल, समाज असेल, संस्कृती असेल, यावर घाला घालणारा, याच्यामध्ये विद्रोह निर्माण करणारा, खल प्रवृत्ती आहे. आणि ह्याच खल प्रवृत्ती वादी असणाऱ्या लोकांवर प्रतिबंध करणे, यांना नियंत्रणात आणणे, यांना कंट्रोल आणायचं काम पोलिसाचं आहे. आणि ते ह्या श्लोकामध्ये स्पष्ट प्रतिपादन केलेलं आहे. खल निग्रहण आहे. कधी कधी हा असणारा जो श्लोक आहे तो प्रत्यक्ष कायद्याच्या पुढे जाऊन सुद्धा पोलिसांना काम करण्याची काय करतो, परमिशन देतो. पहा, म्हणजे एखादा असणारा जो कर्म आहे ते सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून, शास्त्राला अनुसरून, समाज व्यवस्थेला अनुसरून, धर्मालाही अनुसरून, पण कायद्यामध्ये त्याची तरतूद नाहीये, पण ते सत आहे. तर त्याचं रक्षण करण्याची जिम्मेदारी ही पोलिसावर आपोआप येऊन जाते. सदरक्षण आहे. त्यासाठी पोलीस हा प्रयत्नशील असतो. सदरक्षण आहे म्हणजे हा असणारा जो श्लोक आहे तो आम्हाला वेळोवेळी प्रचंड अशा स्वरूपाची ऊर्जा प्रदान करतो. ज्याने हा असणारा श्लोक पोलीस डिपार्टमेंटला दिला त्याला माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय भारत.